नमस्कार बे मोठ्यो. पदवीधरचं इलेक्शन आहे यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आणि त्याच्यात मी उभं राहणार आहे. मार फोन करू करू सांगता का सर तुम्ही उभे राहा, तुम्ही सभागृहात गेले पाहिजे, आमचा आवाज बनला पाहिजे. पण माये जे वोटर पोट्टे आहे ग्रॅज्युएट, पहिले तुम्ही वोटर व्हा. सर आम्ही पदवीधर मतदारसंघात वोटर कसं होऊ? ज्या ज्या जुन्या पुरायनं फॉर्म भरले होते 2020ले त्याचे सगळे कॅन्सल झाले, त्यानंही नव्यानं भरा. आणि जे पोट्टे 2023च्या अगोदर ग्रॅज्युएट झाले आहे, ग्रॅज्युएट चालते, डिप्लोमावाला चालते, म्हणजे डिग्रीवालाही चालते आणि डिप्लोमा ज्याचा ITI आहे 23च्या अगोदर, ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा आहे, पॉलिटेक्निकचा डिप्लोमा आहे, अजून कोणता JNM फेनेनं वसन त्याले सुद्धा फॉर्म भरता येते. फक्त 2023ची अगोदर डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे. ठीक आहे, डिग्री नसन, मार्कलिस्ट असन 23च्या अगोदरची तरी चालते. तुम्ही का करा तर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा कसा बे, मी उभा राहीन तेव्हा मला फोन करा, सर मतदान करायचं आहे कसं करायचं. छोट्या तुझे पहिले नाव पाहिजे मतदार यादीत. मतदार यादीत आताच नाव नोंदवून घे. 18 ऑगस्ट शेवटली तारीख आहे पदवीधर मतदार नोंदणीची. आणि ऑनलाईन आपल्या मोबाईलवरूनच फॉर्म भरता येते. तर ऑनलाईन ठीक आहे, फॉर्म भरायचा कसा तर आता इथं लक्ष द्या. तुम्ही मराठीमध्ये गुगलवर जाऊन टाकू शकता पदवीधर मतदार नोंदणी, पदवीधर मतदार नोंदणी टाका किंवा ग्रॅज्युएट मतदार नोंदणी टाका तर ठीक आहे, किंवा ठीक आहे इलेक्ट्रॉन रजिस्ट्रेशन किंवा तिथं दिलं आहे ठीक आहे voters.eci government.in ठीक आहे, हे टाका. नाही तर पदवीधर मतदार डायरेक्ट पहिलंच येते, त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे इलेक्ट्रॉन रजिस्ट्रेशन वोटर रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक केलं. इलेक्ट्रॉल किंवा वोटर रजिस्ट्रेशन हे बा, हे पहिलीच वेबसाईट येते ठीक आहे, हे वाली इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन किंवा पदवीधर मतदार नोंदणी टाका, पहिलंच येते, क्लिक करा. क्लिक केलं का तुम्हाला साईट ओपन होईल ठीक आहे. आणि हे साईट हे बा महाराष्ट्र-election.government.in ठीक आहे. तर याच्यावर गेलं का इथं क्लिक करा. हे क्लिक झालं का मग असं ओपन होईल पेज. हे पेज ओपन केलं का इथं ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी ठीक आहे, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी का टीचर कॉन्स्टिट्युन्सी. तर विदर्भामध्ये 6 जिल्ह्यात भंडारा बे मले वोट कोण करन तर 6 जिल्ह्या मिळून पदवीधरचा एक आमदार जाते. 6 जिल्ह्या मिळून नागपूर विभागात, याच्यात नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे 6 जिल्हे येते. 6 जिल्ह्यात रहिवासी असणारा कोणताही पोट्टा त्यानं बाहेर कोणत्याही फॉरेनमध्ये डिग्री घे, भारतात डिग्री घे, फक्त ग्रॅज्युएशन 23च्या अगोदर पाहिजे ठीक आहे. तुला गोंदियाचा वय, भंडाऱ्याचा वय, तुला मुंबईत डिग्री घेतली, कोणा बँगलोरमध्ये घेतली चालते, फक्त तू रहिवासी या 6 जिल्ह्यातला पाहिजे. त्याले ह्या फॉर्म भरता येते. त्यानं ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीवर असं ओपन होईल, क्लिक करा, मोबाईल नंबर टाका आणि त्याच्यानंतर ह्या QBF असा नंबर येते तो इथं टाका आणि आय कन्फर्मवर क्लिक करा आणि खालतं सबमिट करा. हे खालतं सबमिट केलं ठीक आहे, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी. आता हे अमरावतीमध्ये टीचरचं आहे, ते तर टीचरनं करायचं आहे. जे जे पोट्टे 23च्या अगोदर ग्रॅज्युएट आहे हॉस्टेलवरचे ठीक आहे, त्याच्यानंतर अनेक पोट्टे रूम करून राहते, अनेक कॉलेजमध्ये शिकत आहेत, त्याची डिग्री जर 23चे तुमचे नातेवाईक असन, बहीण भाऊ असन, त्याचेही फॉर्म भरा, पुन्हा बोंबलू नका. त्याच्यानंतर ते सबमिट केलं का मग लक्ष द्या रे, OTP येईन मोबाईलवर OTP येईन, OTP टाका. OTP टाकला का लगेच लॉग इन करा. लॉग इन केलं तुम्ही का लगेच मग लॉग इन केल्यावर ठीक आहे इलेक्ट्रॉल डिटेल तुमचा मोबाईल नंबर येईन, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉल डिटेल येईन. आय हॅव रजिस्टर्ड ॲज इलेक्ट्रॉल ठीक आहे पा इलेक्ट्रॉल फॉर इलेक्शन ऑफ असेंब्ली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी इथं क्लिक करा. मग इथं लक्ष द्या रे, इथं तुमचं डिस्ट्रिक्ट टाका. त्याच्यानंतर सिलेक्ट द ठीक आहे सिलेक्ट द असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे तुमचा जो मतदारसंघ आहे. आता आमचा वर्धा जिल्ह्याचा जो मतदारसंघ आहे देवी पुलगाव नंबर 47 आहे, तर मी 47 टाकीन देवी पुलगाव हे टाकायचं आहे तिथं. जसं आता इथं पहा, इथं मी टाकलं आहे ठीक आहे डिस्ट्रिक्ट वर्धा ठीक आहे. जसं इथं केलं आय हॅव रजिस्टर्ड ॲज ठीक आहे रजिस्टर्ड ॲज इलेक्ट्रॉल ठीक आहे इलेक्ट्रॉल फॉर इलेक्शन ऑफ असेंब्ली, मग वर्धा टाका. मग इथं वर्धा टाकल्यावर तुम्ही सिलेक्ट करा कोणत्या तहसीलमधले आहे, आर्वी, देवी, हिंगणघाट, वर्धा तुमच्या जिल्ह्यातल्या तहसीलीन. तुम्ही भंडाऱ्याचे असेल तर भंडाऱ्याच्या तहसील ओपन होईल, त्याच्यावर क्लिक करा, ते नाव इथे येऊन जाईल. मग तुम्ही खालतं असेंब्ली सिलेक्ट करायची आहे, कोणती असेंब्ली आहे. त्याच्यानंतर तुमच्या मतदान कार्डावर ठीक आहे पोलिंग स्टेशन नंबर येते.
ठीक आहे, पोलिंग स्टेशन नंबर टाकायचा आणि तुमच्या मतदान कार्डावरचा सिरियल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इपिक, तुमच्या मतदान कार्डावर इपिक नंबर आहे तो टाका. तो इपिक नंबर टाकला, सगळे हे इपिक नंबर वगैरे टाकलं, सिरियल नंबर टाकला, पार्ट नंबर इज रिक्वायर्ड म्हणजे तुमच्या ठीक आहे त्या कार्डावरच राहते पार्ट नंबर मतदान कार्डावर तो टाका. आणि हे सगळं टाकल्याच्या नंतर ठीक आहे सबमिट करायचं आहे. का करायचं आहे? सबमिट. हे सबमिट झालं रे झालं का मग लगेच पुन्हा येते फोटो अपलोड करा. तर एक फोटो पहिले मोबाईलमध्ये काढून घ्यायचा आणि CS स्कॅनरवर, तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅनरचं ॲप्स असेल त्यांना स्कॅन करून घ्या. काय स्कॅन करायचं? फायनल इयरची मार्कलिस्ट. त्याच्यानंतर का स्कॅन करून टाकायचं? तर तुमचं ठीक आहे मतदानाचं कार्ड आणि तुमचं आधार कार्डची झेरॉक्स म्हणजे आधार कार्ड स्कॅन करा. ठीक आहे, पहिले करून ठेवा या फॉर्म भरायच्या पहिले, मग मतदानाचं कार्ड आणि मग फायनल इयरची मार्कशीट. ज्याच्यापाशी डिप्लोमा आहे त्यांना डिप्लोम्याची अपलोड करा आणि सबमिट करा. ज्याचं आता समजा एखादी स्त्री असेल, तिचं लग्न झालं आहे, लग्न झाल्यामुळे तिचं आधार कार्ड नवऱ्याच्या नावाचं बनलं आहे पण तिच्या मार्कलिस्टवर वल्लाचं नाव राहते, तर त्यानं मॅरेज सर्टिफिकेट लावणं, मॅरेज सर्टिफिकेटची झेरॉक्स एक जास्त लावा लागेल. किंवा मग पॅन कार्ड जर तिचं नवऱ्याच्या नावाचं बनलं असेल तर मग पॅन कार्ड लावा लागेल. एक तर पॅन कार्ड किंवा मग ठीक आहे मॅरेज सर्टिफिकेट यापैकी काही चालते. हे डॉक्युमेंट ठीक आहे CS स्कॅनरवर स्कॅन करून अपलोड करायचे. अपलोड केले का लगेच तुमचा फॉर्म सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर 4-5 दिवसांना आपलं नाव ॲड झालं का नाही हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करू शकता. ठीक आहे, हे व्हेरीफाय करून घ्या आपलं नाव मतदार यादीत आलं का नाही आलं तर अशा पद्धतीनं सर्वांना फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या अनेक लोकांचे, आपल्या घरच्या लोकांचे सुद्धा फॉर्म भरू शकता. आपल्या घरी जेवढे ग्रॅज्युएट आहेत तेवढे फॉर्म भरा. कारण मी उभं राहिल्यावर मग पुन्हा बोंबलाचं नाही का सर तुम्हाला मतदान करायचं आहे माझ्या मतदार यादीत नाव नाही. तर ह्या व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचा. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. खालतं ठीक आहे मी लिंकसुद्धा टाकत आहे याची, ठीक आहे फॉर्म भरायची. त्या लिंकवर जा आणि तिथून जाऊन सर्वांना फॉर्म भरा. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.